Hello, hello. This is the My Artifact episode number 1548. आजची तारीख आहे 10 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9:19. आज मी पुन्हा जलील झालो आहे. आज आज मला पुन्हा शिवा भेटल्या. का मी इतका बेकार आहे का यार? म्हणजे मी जे काम करतो ते काम एवढं बेकार बनवून कसं काय जातं यार? मी एवढा एफर्ट तर लावून राहिलो आहे प्रत्येक गोष्टी मागे, बट तरी साला काही ना काही चुकूनच जाते. आय डोंट नो व्हाय. त्याच्यात गलती मी काही कोणाला ब्लेम नाही ठेवत, कारण याच्यामध्ये गलती सगळी माझीच आहे. यास एरियाही माझं, नावही माझं, सगळंच माझं होतं यार. साला ही गलती झाली कशी मलाच नाही माहिती यार. आणि किती म्हणजे हाऊ लकी वन इज दॅट की माझाच एरिया मॅडमला भेटला. जे की 100तून 1 एरिया क्यूसी करायला भेटते आणि त्यातही तिला फक्त माझाच एरिया भेटला. हे सांगू मला प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम कशाच्या? माझं चुकलं म्हणून नाही. मला चुकलं म्हणून नाही. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला 1 वर्ष झालंय, ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय, आणि तरीही माझ्या चुका निघूनच राहिल्या. त्यामुळे मीच काफी एक प्रकारे हे झालोय, कन्फ्यूज झालोय का साला हे खरंच मी याच्यात का करू का नाही, आय डोंट नो. आज आता मी एवढा गिल्ट फील करून राहिलोय ना स्वतःमध्येच की खरंच खूप जास्त यार. जस्ट लाईक असं वाटतं काही जगूशाच वाटून राहिलं. बस कुठेतरी आय डोंट नो. जस्ट लाईक साला काय मी पाप केला यार? का मी असं का, म्हणजे मीच काऊन एवढा? प्रत्येकांच्या गलत्या होत्या यार, पण माझीच नेहमी मिस्टेक्स एकदा फोकस मध्ये काऊन दाखवले जाते यार? माझीच मिस्टेक बहुत फोकसली दाखवली जाते. आय जस्ट लाईक माझ्याचमुळे झालं ते असं. कधी कधी तसं वाटते की साला काय यार. ऍक्च्युली त्या दिवशी मीटिंग मध्ये हे झालं होतं की म्हणे तुझ्या अशा गलती आल्या नाही पाहिजे म्हणे. मीटिंग मध्ये मला खूप काही असं बरं वाईट बोललं, ज्यामुळे मला खूप असं वाटलं. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट अशी म्हणली मॅमनी की तुला 1 वर्ष झालंय म्हणे आणि तुला आता परमनंट करायसाठी आहे म्हणे, बट तुझा असा स्कोर राहील म्हणे तर तुला कसं काय परमनंट करणार? तुझ्या एवढ्या चुका निघतात, हे निघतात, ते निघतात. चला मी विचार केला यार, खरंच का झाला? मी खरंच म्हणजे या लायकीच नाही का? म्हणजे मला का करायचं काय यार? म्हणजे मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप एफर्टली, खूप मेहनतीने त्याला करण्याचा प्रयत्न करतो, बट गलत होऊन जाते यार. मी असं तर नाही म्हणत, मी त्या एरियामध्ये 30-17 एरियामध्ये मी मेहनत घेतली असं नाही या, आणि तो काही खूप अगोदरचा होता असंही नाही. हार्डली हप्त्याभर अगोदरचा असेल वगैरे. यस,
आणि जस्ट लाईक तेव्हा पण मी चांगल्याने ड्रॉइंग काढायचो आणि तेव्हा पण मी क्यूसी करायचो. बट चला का झालं मी सांगू मी किती वेळ फोकस मध्ये आलोय. ते एकदा मला जेव्हापासून प्लान भेटला होता ना रिसेंटली नाही का, मला नवीन ऑफिस मध्ये प्लान भेटलाय. खूप मोठा एरिया होता. तर त्या प्लान मध्ये तो मला काढायला मला लागले 2 दिवस, 2-2.5 दिवस लागले. या ऑलमोस्ट करीब 22 घंटे लागले. तरी माझ्यावर त्याच्यावर काही कॉन्फिडन्स नव्हता कारण खूप मोठा एरिया होता तो. तर आणि युजल मी प्लॅन केला नव्हता त्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी म्हणजे त्याच्या अगोदर मी कधी जास्त प्लॅन नाही केला होता. सो त्याच्यावर मॅमनी क्यूसी केली आणि त्याच्यावर बहुत क्यूसी निघाला. त्याच्यात करीब 52 क्यूसी तर माझ्याच निघाल्या. सो मी एकदम पागल झालो यार. आणि अविनाश सर ते पण म्हणाले की भाऊ हे असं चाललं नाही तर तू पहिले गाईड वाच म्हणे. सो त्या दिवशी काय केलं की मला कामच नाही दिलं. आणि मला ते स्पीडवेची गाईड वाचायला लावली आणि मी ते वाचली, चांगल्याने वाचली, बहुत चांगल्याने वाचली. असं नाही का खरंच माझ्याने मी ऍक्सेप्ट केलं स्वतःला की खरंच माझ्याने काही ना काहीतरी गलती होत असेल तर मुकुटाने गेलो, गाईड वाचली, प्रत्येक गोष्ट चांगल्याने अंडरस्टँड घेतला, इव्हन मेल पण केला अशा अशा गलती झाली वगैरे सगळ्यांना. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग काय झालं की त्याच्यानंतर मग सगळं काही सुरळीत सुरू होतं. या स्पीडवे इज गोइंग रिली वेल वगैरे. मग अचानक त्या दिवशी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये मग माझे पॉइंट्स निघाले की तुला परमनंट करता येईल बट तुझे असं असं आहे. मी खूप हे झालो यार, खूप एकदम झाला. मी कम्पेअर करायला लागलो सगळ्यांसोबत. इव्हन सगळे जे माझ्या खालचे आहे ना त्या सगळ्यांसोबत मी स्वतःला कम्पेअर करायला लागलो. प्रकाश आहे, मनीष आहे, तो तेजस, त्याच्यासोबतही कम्पेअर करायला लागलो की खरंच यार मी त्याच्यापेक्षा इतकी बेकार ड्रॉइंग काढतो. इट इज एवढं बेकार होऊन राहिलंय माझं काम. मग विचार करतो साला हे लोक म्हणजे काही लोक प्लांट 3D, काही लोक रॅबिट वर काम करताय, कोणी याच्यावर काम करतो, कोणी त्याच्यावर करतो. मी स्पीडवरच काम करतो गेले 6 महिन्यापासून. एकच एक आणि त्यातही गलत्याच करून राहिलो, त्यातही गलतीच करून राहिलो. सो मी ऍक्च्युली डे 1 पासून होतो स्पीडवर. डे 1 पासून जेव्हापासून स्पीडवे सुरू झाला ना तेव्हापासून होतो मी. साला हे असंच चालत राहिलं ना खरंच हे तर प्रॉब्लेम होईल यार. आपण कोणाला ब्लेम नाही ठरवू शकत की याच्यामुळे झालं किंवा माझ्या मी अनलकी होतो बा वगैरे वगैरे असं. मी तर आता ऍक्सेप्टच करून टाकलं यार की खरंच माझ्याच चांगली झालं यार आणि मला काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. सो मी करून राहिलो ना यार. मी असं तर नाही मी खाली बसून आहे का, मी सांग बरं मी टाइमपास करून राहिलोय का. जस्ट लाईक मी रोज सकाळी उठून पहिलं ऑफिसमध्ये दरवाजा मी उघडतो, उघडल्याबरोबर काल जे काम केलं आहे त्याची पहिले शीट ओपन करतो, त्याची पहिले मी स्वतः क्यूए करतो यार. स्वतः बघतो का आहे का नाही, बरोबर आयटम टाकले का नाही, कुठे ड्राफ्टिंग एरर आहे का नाही, लाईन स्ट्रीम मारल्या का नाही वगैरे वगैरे. पहिले मी हे काम करतो. बाकीचे लोक सकाळी उठून मस्त टाइमपास करते, एसी लावते, पंखा लावते, चाय पिते, पाणी, मग आराम से मग अर्ध्या घंट्यानंतर मग हा बाबू कोणतं काम आहे, मग त्याच्यानंतर ते कामाला लागतात ना. अरे बापरे. मी साला तसं तर कतही नाही करत यार, टाइमपास तर कतही नाही. इव्हन समजा जर मला बोर वाटत आहे, कानात हेडफोन टाकून राहिलोय, तर मी युजली गाणं ऐकील किंवा स्टडी ऐकूचे व्हिडिओ बघतो जे की मला एक प्रकारे स्वतःला डेव्हलप करता येईल.
असं काही कोणतं पाप पण नाही केलं, कोणाच्या बापाला मारलं किंवा कोणाच्या मायले मारलं असंही नाही यार. राईट? की खूप मोठं पाप केलं आयुष्यामध्ये, त्यामुळे मी हे गलती भोगून राहिलोय असंही नाही. यस. घरी आलो का एकटाच राहतो यार, मला कोणीच नाही इथे बोलण्यासाठी. लिटरली मी स्वतःसोबतच बोलतो. ड्युटी झाल्यानंतर माझ्याजवळ इथे मी कोणासोबत बोलत नाही इथे. यस. मी कानात हेडफोन टाकतो, पिक्चर पाहतो, झोपतो. यस. थोडस काही ना काहीतरी की स्वतःला एंटरटेन करण्यासाठी टिकटॉक पाहतो यार, बस. त्यात चांगल्या चांगल्या मुलीला पाहिलं का थोडं बहुत चांगलं वाटते. मग त्याच्यानंतर मी पुन्हा उदास होतो का आपल्या लाईफ मध्ये काहीच नाही, म्हणून मग मी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल मग सांगतो की आपली डेस्टिनी अशी आहे, मग आपल्याला असं करायचं तसं करायचं. आपण प्लॅनिंग करतो मी एव्हरीडे, असं करायचं तसं करायचं. सांगू हे नाही का, या गोष्टी नाही का माझ्यासाठी खापरखेड्यामध्ये पण झालं होतं या, म्हणजे खरंच सेम सिच्युएशन. त्याच्यातही मी बहुत एफर्ट घेतला होता यार माझ्या गोष्टीसाठी. खापरखेड्यामध्ये पण माझ्या हातून जे काही काम होईल त्या गोष्टीसाठी मी बहुत एफर्ट घेतला. इव्हन जे काम माझं नाही आहे, जे काम लेबरचं आहे, तरी मी स्वतः जाऊन ते काम केले, त्यांना ते इन्स्ट्रुमेंट आणून दिले. त्याच्यानंतरही मी बोलणं खाल्लं त्याच्यानंतरही मी शिवा खाल्ल्या आणि लिटरली बहुत बेकार वाटलं यार. कोणीतरी आपल्याला म्हणते ना, म्हणजे की कोणीतरी आपल्या कामावरून आपल्याला जज करते का खरंच तू बेकार काम केलं, तर बहुत बेकार वाटते. कारण बहुत मेहनतीने करतो ना यार आपण ते काम यार. असं नाही, खूप मेहनत घेतो यार मी त्या गोष्टीसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी मादर शोध हर चीज के लिए मेहनत लेता हूं मैं. असं नाही की प्रत्येक गोष्ट असं एकदम इझिली भेटून राहिली. नाही नाही नाही, मी छोट्यातली छोटी गोष्ट समजून घेतली, जाणून घेतली, तरी मी शिवा खाऊन राहिलो यार. असं का होत यार माझ्यासोबत, आय डोंट नो. कुठे कमी पडून राहिलो यार, कुठे मी का करून का राहिलोय. चला आज रडलो मी, डोळ्यातून आशू निघाले. मातर बहुत दिवसांनी रडलो, आज आतून रडलोय. या लाईफच्या या स्टेजवर राहतो ना आपल्याला, की आपल्याला कळते की आपल्याला काय करायचंय का नाही. आणि अशा स्टेजवर नाही आपल्या चुका होतात आणि आपलं फ्युचर आपल्याला असं वाटतं की डार्क मध्ये आहे. त्या बहुत भीती वाटते, बहुत खतरनाक भीती वाटते. असं असं वाटते मरून जाईल आता मी, इतकी भीती वाटते. की चला माझं ग्रॅज्युएशन नाही आणि माझे टार्गेट म्हणजे अम्बिशन तर बहुत मोठे आहे, बट चालले छोटे छोटे टार्गेट साठी एवढी गाणीसाई करायला लागत आहे. मोठे टार्गेट साठी तर मी मरून जाईल साला. हा पर्यंत होऊन राहिला यार. काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, नेहमी गलत होऊन जाते यार. हट कॉशन डूड, काहीच नव्हत. लाईफ मध्ये असे सिच्युएशन येतात तेव्हा आपण स्वतःला नाही का अंडरस्टँड घ्यायला पाहिजे की असे सिच्युएशन येतात तेव्हा तेव्हा जेव्हा करावं लागते तेव्हा असं सहन करावं लागते. वन थिंग यू नीड टू रिअलाइज का जे नाही का जे लोक खूप मोठे असतात ना
ते खूप रडलेले असतात बहुत त्यांच्या लाईफ मध्ये आतून त्यांनी, कारण ते मेहनत खूप करतात आणि त्या मेहनतीचं त्यांना मोबदला म्हणजे शिवा भेटते यार फक्त. यू लकी, यू 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 नीड टू फील लकी अबाउट दॅट की तुला खरंच भेटून राहिलंय की तू काही ना काहीतरी लाईफ मध्ये काही ना काहीतरी बहुत मोठं करणार आहे आणि त्यासाठी तुझं राईट नो सिच्युएशन थोडीशी डार्क आहे असं तुला वाटत असेल. अरे यार हे कहने सुनने की बात आहे यार. जर आपण आतापासूनच स्वतःला परफेक्ट नाही केलं तर विचार कर, हे हे जस्ट लाईक डिझाईन आहे. आपण प्रॉपरली गलती करून राहिलो आहे, ते गलती मॅमला येऊन राहिले, मॅम सांगून राहिले म्हणा ठीक आहे. बट व्हॉट इफ यू आर वर्किंग इन फिल्म इंडस्ट्री, त्याच्यामध्ये थोडी बहुत काही ना काहीतरी गलती झाली तर सगळ्यांसमोर जलील होईल, सगळ्यांसमोर. तेव्हा तू हाऊ हाऊ डू यू सर्वाइव्ह, राईट? आणि डोंट बी कम्पेअर युअर सेल्फ विथ एव्हरीवन यार, कारण लोकांचे तेवढे अम्बिशन्स नाही जेवढे तुझे अम्बिशन्स आहे. सो सो जस्ट लाईक बी बी फोकस ऑन यू यार. काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. आणि मी कावड नाही ह्या, किती प्रॉब्लेम झाला ना आणि मी एवढी मेहनत घेतल्यानंतर मला खूप शिव दिला तरी मी कावड नाही. मी मी हारणार नाही किंवा मी बघणार नाही किंवा मी सोडून नाही देणार. जस्ट लाईक माझ्या मनात सिच्युएशन आली होती की यार भोक में जावं यार, सोडून दे जॉब. पण नाही, मी डोक्याने विचार केला की नाही, जे लोक सोडून जातात त्यांना आयुष्य सोडून देते. I'm the winner. I'm the winner. हे खास अजीबशी फिलिंग आली आतमध्ये. I'm the winner या, I'm the winner या, मी जिंकेन या. आता मी रडून राहिलो बिकॉज मी माझ्या मेहनतीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम केली असेल. माझ्या मेहनतीमध्ये कुठे ना कुठेतरी कमी झालं आणि मॅमनी ते शोधून काढलं, मला ते रिअलाइज झालं आणि आय फील रिअली सॅड, आय फील रिअली गिल्टी. दॅट्स ओके, दॅट्स फाईन. मी काळजी घेईल का पुन्हा ही गलती नाही झाली, बट आय एम द विनर. मी सोडून नाही गेलो. मी टार्गेट फेस केला, मी थांबलो. मला मॅमनी गलती सांगितली, मी ऑफिसमध्ये थांबलो. माझी ऑफिसची शिफ्ट 3:30 वाजता खतम होती. मी टिल इन द एंड 8:30 वाजेपर्यंत काम करत राहिलो. मी माझी फाईल कम्प्लीट केली, मी माझे सगळे क्यूजी सॉल्व्ह केले, मी माझे सगळे एरर सॉर्ट आउट केल्या बाय माय सेल्फ, स्वतः. कोणाला विचारलं नाही, काही नाही. मी स्वतः फाईल घेतली, स्वतः सुरू केलं. बिकॉज आय एम द विनर. आय एम द विनर. आय नॉट लुझर असतो मी पळून गेलो असतो. सोडून दिलं असतं सगळं काही. आई वडील आहे, पैसा आहे, सगळंच आहे माझ्या अकाउंटमध्ये, 30,000 रुपये सगळंच आहे. राईट नो, मला अशी कोणती गोष्ट वाटत पण नाही घेऊशी वाटत आहे, नाही काहीच नाही. हा पैशाबद्दल फारसा लोभ पण वाटत नाही. बस एवढंच वाटत आहे का बस आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपली डेस्टिनी अचीव्ह करायची, बस बस हेच वाटत आहे. प्रॉब्लेम केली आणि प्रॉब्लेमला मी फेस केला डूड, बिकॉज आय एम द विनर. यस. लहानपणी रडत होतो ना, तसंच रडत होतो पण त्याच्यामध्ये काही फिलिंग्स नव्हत्या आणि युजली दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मी रडत होतो. आज मी दुसऱ्यांच्या लपून रडून राहिलोय. रडण्याचं काही रिझन आहेच नाही. युजली सांगायला गेलं की एव्हरीथिंग इज फाईन.
बट नाही या डूड आपण आपण करू यार या जस्ट लाईक साथ में रहे सोबत राहू आपण आपण टार्गेट फेस करू आपण आपले सगळे टार्गेट अचीव करू या हम द वन हम द वन यस वय जसं मोठं मोठं होत जाते ना तर नाही का आपल्याला नाही का बहुत बहुत भीती वाटायला लागते हा. खूप भीती आणि जसं आपण मोठं होतो कामाला लागतो तेव्हा आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या अंगावर येते ना तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की साला त्याला आता आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे सांगू मी वर्धेला असतो आणि माझ्या अकाउंट मध्ये समजा 30,000 रुपये असते मी विचार केला असता की मी कोणता मोबाईल घेतला असता की किंवा कोणतं काही गॅजेट घेतलं असतं किंवा कोणतं काही गोष्टी विकत घेतल्या असतं ह्या पण आता मला तशी काहीच फिलिंग नाही मी फ्लिपकार्ट ओपन करतो तरी मला असं फारसं काही घेऊशच वाटत नाही बंद करून देतो हा. कारण दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी या मी हे पैसे सेव्ह कशासाठी करताय कसं मी पुण्याला गेलो आणि मला काही राहण्याचा खाण्याचा जो काही खर्च वगैरे ते मी स्वतः करेन या. मी वडिलांना पैसे मागणार नाही मी हप्त्यातून महिन्यातून एकदाच जातो घरी मी एकटं राहण्यासाठी स्वतःला मी तत्पर करून घेतलं की यस एकटं राहू आणि आपण एकटंच सगळं सॉर्ट आउट करू आपण एकटंच सांभाळून घेऊ माझ्यासोबत चला बोलायला पण कोणीच नाही यार मी रडून राहिलो आणि मी कोणाला सांगून राहिलो मी रेकॉर्ड करून हाऊ स्टुपिड इज दॅट लोक मन खाली करतात मन हलकं करतात दुसऱ्या लोकांपाशी मी मन हलकं करता एक स्टुपिड फोन पाशी जे झालं ते झालं ओके समोर कशाप्रमाणे काय आपण याच्यापासून काय शिकायला भेटते आणि समोर आपलं प्रायोरिटीज काय राहील आणि कशाप्रमाणे आपण समोर टॅकल करू ओके ऑलराईट सो मॅमच्या नजरेमध्ये आपली जी इमेज आहे ती बहुत बेकार आहे या जस्ट लाईक अति बेकार मॅमच्या नजरेमध्ये समजा मी किती चांगलं काम करेल ना आता मॅमच्या नजरेमध्ये एवढं राहील का सौरभ हा खूप बेकार काम करतो आणि याची नेहमी चुका असतात ओके सो इट जस्ट लाईक समज जर अविनाश किंवा प्रशांत वगैरे समज जर मला एक प्रकारे समोर नेण्याचा प्रयत्न करतील किंवा भाऊ तू क्यू कर वगैरे समथिंग काही ना काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न कर तरी मॅम नाही करेल मॅम म्हणेल की नाही सौरभला नको देऊ तू मनीषला दे किंवा बाकी कोणाला पण दे सौरभला नको देऊ कारण सौरभच्या चुका नेहमी निघतात ओके सो मॅमच्या नजरेत मी बहुत वाईट झालो अनदर थिंग इज दॅट की जर मला परमनंट करत आहे तर करत आहे की नाही करत आहेत याच्यावर खूप मोठा सवाल येईल आणि त्याच्यावरही मॅमचा खूप मोठा इश्यू राहील की सौरभ बद्दल थोडासा विचार करावा लागेल का त्याला करायचं आहे की नाही करायचं आहे या कारण त्याच्या नेहमी चुका निघतात आणि बाकी सगळेजण इज डुईंग रिअली मच वेल बाकी जण फाईल अँड फोल्डर करतात कोणी टीम हँडल करतात कोणी हे करतात ते करतात या सौरभ याचपैकी काही करू शकत नाही तर मे बी त्याला आपण परमनंट नाही करू या सो व्हॉटएव्हर हे असे काही प्रॉब्लेम्स तिच्या नजरेमध्ये येईल या अनदर थिंग इज दॅट की बाकीच्या लोकांना वाटेल की सौरभ इज डुईंग नथिंग जरी तो सगळ्यात सिनियर असला तरी तो त्याच्यामध्ये अशी फारसे काही डेव्हलपमेंट सारखी गोष्टी नाही सो सगळेजण मला कमी समजेल सो लोक का समजेल का नाही याचा आपण फारसा विचार काय करायचा यार आपण आपलं काम बरं आहे बरं जस्ट नो नीड टू वरीड अबाउट एव्हरीथिंग अबाउट दॅट या जस्ट लाईक
डे वन यू विल, म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण दाखवून देऊ आपण कोण आहे आणि काय आहे आणि आपल्यामध्ये काय कॅपॅबिलिटी आहे. या टिल देन ऑलराईट. या ऑल्सो इज दॅट की Naukri.com वर आता रेग्युलरली थोडस राहा. या मला मेल आला होता 2 दिवसा अगोदर त्या एका डिझाईन इंजिनियरचा. त्यांना मी मेल आज फॉरवर्ड केला की माझे माझे हे क्वालिफिकेशन आहे, हे एक्सपिरियन्स आहे, हे स्किल्स आहे, इज इट पॉसिबल टू टेक अ इंटरव्ह्यू. या आणि जर काही होत असेल तर आपण जाऊ पुण्याला. त्यांचा पुन्हा मेल आला तर बट आपण Naukri.com वर अपडेट राहू. ओके. अनदर थिंग इज दॅट की जेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटते तेव्हा आपली सिच्युएशन बहुत चांगली असते. या म्हणजे एव्हरीथिंग इज गोइंग रिली वेल, म्हणजे काही क्यूसी नाही, काही नाही, एकदम हॅपी असतो आणि तेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटते. मग तेव्हा आपल्याला सुट्टी घेऊन आपल्याला जावं लागतो. या तर हे असं करायचं. या जेव्हा अपॉर्च्युनिटी भेटली फर्स्ट से तडकन उठायचं आणि जायचं, कारण याच एक गोष्टीसाठी आपल्याला निघायचं आहे. कारण सांगू, तू विचार करूच शकत नाही का इथे PMI मध्ये तुझं काही फ्युचर वगैरे आहे. नो नो नो, डेफिनेटली नथिंग. या हे जेवढे का आपल्याला बोलणं वगैरे भेटत आहे ना, हे एक बहुत इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या पुण्याला जाण्यासाठी. या कारण जर असंच अनगिल्टी फील होत राहील ना, तर तेव्हा तुला असं वाटेल की खरंच आपल्यासोबत वाईट होत आहे, तू इथून निघण्याचा प्रयत्न करशील. तर निघण्याचा प्रयत्न बाय राईट वे की पुण्यात मध्ये जॉब घेण्याचा तू प्रयत्न करशील. या अँड दॅट इज द ओनली वे वी फाउंड दॅट. सो सो व्हेनेवर यू गेट द अपॉर्च्युनिटी, बस टाकायची सुट्टी, निघून जायचं. येस. आणि सोडायचं तर कतही नाही. ऑलराईट. So this is the end. This is the My Artifact episode number 15. 1548. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.